नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 10वी नंतर फार्मसीमध्ये जर डिप्लोमा करायचा असेल तर त्याचा आता फॉर्म सुटलेले आहेत, त्याची ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर यासाठी आपल्याला जर तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही या वेबसाईटवर येऊन हा फॉर्म भरू शकता। तसेच या वेबसाईटवर आल्यानंतर आपण पहिल्यांदा पाहू की फॉर्म कधी चालू झाले, त्याची फॉर्मची लास्ट डेट किती आहे, त्याच्यानंतर त्याची मेरिट लिस्ट कधी लागणार, कॅप राऊंड कधी चालणार। त्यासाठी आपण इम्पॉर्टंट डेट्स या बटनावर क्लिक करू, त्यानंतर शो मोर करू। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर्म 23 तारखेला चालू झालेत आणि त्याची लास्ट डेट आहे 25/8/2025। तर त्याची 25 तारखेला जर फॉर्मची डेट संपली तर त्याच्यानंतर 28 तारखेलाच याची मेरिट लिस्ट लागणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्ही कॅप राऊंडसाठी इलिजिबल होऊ शकता। तर एखाद्या जर व्यक्तीचं या लिस्टमध्ये जर नाव नसेल पहिल्या, तर त्यांच्यासाठी तुम्ही चेक करून घ्यायचं की तुमचं लिस्टमध्ये नाव का नाही आहे, त्याच्यानुसार तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता। ते करेक्शन 29 ते 1/9/25 तुम्ही करेक्शन करू शकता। त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं 3 तारखेच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल 3/9च्या। त्याच्यानंतर तुम्ही कॅप राऊंडचं फॉर्म भरू शकता। कॅप राऊंड कधी चालू होतील? 5 सप्टेंबर 2025 नंतर कॉलेज टाकायचे कॅप राऊंड वगैरे चालू होतील। चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर डॅशबोर्डला या ठिकाणी होमच्या खाली 3 नंबरचं बटन आहे, पाहू शकता या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। इथं सांगितलं आहे कॅन्डिडेट फुल नेम। तर या ठिकाणी आपल्याला आपलं ज्या पद्धतीनं 10वीच्या मार्कशीटवरती आपलं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID टाकायची आहे, इथे मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो या ठिकाणी जिल्हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, सेम पासवर्ड पुढच्या पण कॉलममध्ये टाकायचा आहे। पासवर्ड हा स्ट्रॉंग पद्धतीने असला पाहिजे। त्याच्यानंतर ही डिटेल्स टाकून झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतली, त्याच्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करून घेऊ। या ठिकाणी आता आपल्या मोबाईल नंबर या ठिकाणी आता आपल्या मोबाईलला या ठिकाणी OTP येईल, तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण OTP टाकून घेतला, त्याच्यानंतर क्रिएट अकाउंट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशनचा सक्सेसफुल मेसेज म्हणून आलेला आहे। हा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पण येईल, टेस्ट मेसेज। तो आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा आता ॲप्लिकेशन ID जो आहे तो आपल्याला ॲप्लिकेशन ID कॉपी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर क्लिक हिअर फॉर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन ID टाकून घ्यायचा आहे। मागाशी जो कॉपी केला तो लॉग इन ID टाकून घ्या। खाली पासवर्डमध्ये स्ट्रॉंग पासवर्ड आपण मागाशी जो तयार केला तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, बरोबर टिक येईल। त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्टर स्टेटस हे असे ऑप्शन दिसतील। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही यायचं आहे। या ठिकाणी हे 3 बटन दिसत आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सिलेक्ट स्क्रुनिटी हे जे बटन आहे ते आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता 2 ऑप्शन आहेत, पाहून घ्या, ई स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी। ई स्क्रुनिटी म्हणजे काय? तुम्ही जे फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे त्याचे व्हेरिफिकेशन ऑनलाईन ह्या पद्धतीने होणार। आणि फिजिकलमध्ये काय? फिजिकलमध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत फॉर्ममध्ये ते जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणे। हे 2 पद्धती आहे, एक ऑनलाईन पद्धती आहे आणि ऑफलाईन पद्धती आहे। ऑफलाईन पद्धती म्हणजे फिजिकल पद्धती। जर तुम्हाला कोणतं बेटर पडत असेल ते तुम्ही करू शकता। शक्यतो मी सजेशन करेन की तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी करा। ज्या लोकांना कॉलेजला जाणे जवळ आहे कॉलेज किंवा ज्यांचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत त्यांनी फिजिकल स्क्रुनिटी करून जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि ई स्क्रुनिटी कोणी करायची? ज्या लोकांना कॉलेजला जाणं लांब आहे आणि ज्यांची डॉक्युमेंटची पूर्तता पण वगैरे व्यवस्थित वगैरे झालेली असेल त्यांनी या ठिकाणी ई स्क्रुनिटी ऑप्शन करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता आपण फिजिकल स्क्रुनिटी सिलेक्शन करून घेऊ। त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला फिजिकल केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजवर कधी जायचं त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तिथला तुमचं कोणतं कॉलेज जवळ पडतं ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्याचे पहिला जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर FC विचारलं आहे, FC मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज जवळ पडतं ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला किती तारखेला जाणार ते तारीख या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या, सेट म्हणायचं आहे. त्याच्यानंतर त्या तारखेला अवेलेबल असलेले स्लॉट या ठिकाणी दिसतील, तर या ठिकाणी स्लॉट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सेव्ह इन प्रोसीड या बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे. ही पद्धत आहे फिजिकल स्क्रुनिटीची. ज्या ठिकाणी तुम्ही ई स्क्रुनिटी करता, डायरेक्ट ई स्क्रुनिटी करून डायरेक्ट सेव्हचा ऑप्शन येतो. ह्या पद्धतीने आता आपल्याला फॉर्ममध्ये आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप आहे, महाराष्ट्रातील कॅन्डिडेट टाईप ए हा सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट बाहेरचे असतील म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र असतील त्यांनी त्या पद्धतीने हे तर माहिती सांगितली आहे, त्या पद्धतीने माहिती वाचून तुम्ही कोणत्या टाईपमध्ये बसता तो टाईप सिलेक्शन करून तुम्हाला प्रोसीड करून घ्यायचा आहे. आपण कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमची 12वी ही कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे, तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. तर या ठिकाणी 12वीचा जिल्हा सिलेक्शन करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे, डोमासेल, बर्थ सर्टिफिकेट, LC, तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमची कास्ट, तर या ठिकाणी ओपनवाल्यांनी जनरल हा ऑप्शन सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्यानंतर EWS बऱ्यापैकी आता बंद झालेला आहे, त्यामुळे EWS हा ऑप्शन सिलेक्शन करून घ्यायचा नाही, तर या ठिकाणी नो करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कास्टवाल्यांनी काय करायचं आहे, कास्टवाल्यांनी रिझर्व कॅटेगरी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी ऑप्शन येईल, तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्शन झाल्यानंतर सब कास्ट विचारत आहे, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता ती कास्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या जातीचं नाव सिलेक्शन करा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, या ठिकाणी स्टेट्स आहे म्हणून ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल आहे म्हणून दाखवायचं आहे. त्यानंतर विचारेल कास्ट ॲथॉरिटी विचारेल. ॲथॉरिटी म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खाली कोपऱ्यात दिलेली असते ॲथॉरिटी, तुम्ही कोणत्या ऑफिसमधून काढलेला आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, तहसील असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, लँड ऑफिसर असेल, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं कोणतं ॲथॉरिटी आहे, ती ऑथॉरिटी या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली विचारेल, लास्टला विचारेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर येस करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल आहे असं दाखवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी हा फॉर्म भरायला सुरुवात करा. हे सर्व कास्ट डिटेल्स टाकून झाली. त्यानंतर खाली विचारेल तुम्ही दिव्यांग वगैरे आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. पालक संरक्षण कर्मचारी दलामध्ये आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो. तुम्ही अनाथ आहे का विचारेल, येस और नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मागासारखं आता या 4 डॉक्युमेंट दाखवलेले आहेत, नॅशनॅलिटी डॉक्युमेंट्स, पासपोर्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट. या ठिकाणी तुमच्याकडे कोणते अवेलेबल आहे त्याच्यासमोर तुम्हाला येस टिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 12वीची माहिती टाकून घ्यायची आहे. सांगितलं आहे बघा HSC बोर्ड, तुम्हाला 12वीला कोणता बोर्ड होता तो बोर्ड सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर 12वी कधी पासआउट झाला तुम्ही ते वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक आपलं नाव या ठिकाणी दिसेल. त्यानंतर 12वीच्या मार्कशीटवर आपलं आईचं नाव हे कोणत्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली 10वीची डिटेल्स टाकायचे आहे. 10वीचा बोर्ड सिलेक्शन करून घ्यायचा आहे. 10वी कोणत्या वर्षी झाली ते वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 10वी कोणत्या वर्षी झाली ते वर्ष सिलेक्शन करून घ्या. 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला विचारेल ॲग्रिगेट मार्क्स, तर तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले होते ते मार्क्स टाकायचे आहेत. समजा तुम्हाला 500 पैकी 427 मार्क पडले असतील तर ते अशा पद्धतीने टाकून घ्या. टोटल मार्क, ऑप्टेन मार्क टाकून घ्या. त्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज या ठिकाणी दाखवेल. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह इन प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक लक्ष द्या, या ठिकाणी 12वीच्या डिटेल्समध्ये जर एखाद्याची 12वी होऊन भरपूर वर्ष झाले असतील, म्हणजे एखाद्याची 12वी 2017, 18, 20 वगैरे झाले असेल तर त्यांनी ते वर्ष सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ॲग्रिगेट्स मार्क टोटल विचारेल, ते टोटल ॲटोमॅटिक टाकून घ्या. फिजिक्स सब्जेक्टमध्ये किती मार्क्स होते ते टाकून घ्यायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये किती होते ते टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये किती होते ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला मॅथ्स होता का तुम्हाला 12वीला, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर बायो होता का विचारेल, असेल तर येस करून घ्या, नसेल तर नो करून घ्या. या पद्धतीने तुम्ही हे 12वीची डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर 10वीची डिटेल्स टाका. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्या. इथे आपण सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घेऊ.
तर या ठिकाणी आता पर्सनल माहिती टाकायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपलं नाव दाखवेल, आईचं नाव दाखवेल. तर या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्शन करून घ्यायची आहे आपल्याला. जन्मतारीख या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. तुमची कोणती जन्मतारीख असेल ते या पद्धतीने सिलेक्शन करून घ्या असेल ती. त्याच्यानंतर मेल फिमेल सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न विचारेल, उत्पन्न किती आहे ते सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला TFWS पाहिजे आहे का विचारेल. जर तुम्हाला जास्त पर्सेंटेज असतील, 12वीला चांगले पर्सेंटेज असतील, 85 80च्या पुढे पर्सेंटेज असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करून घ्या. जर कमी असतील तर नो करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला धर्म विचारेल, धर्म तुमचा कोणता आहे तर या ठिकाणी धर्म सिलेक्शन करून घ्या. मातृभाषा कोणती आहे तर तो विचारेल, ती मातृभाषा या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची. बऱ्यापैकी सगळ्यांची मराठीच येणार आहे तर मराठी सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागातून येता का. जर तुम्ही खेडेगावातून येत असाल तर रुरल करा. जर तुम्ही शहरी भागातून येत असाल तर अर्बन सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव वगैरे काय असेल ते टाकून घ्या. त्यानंतर राज्य, जिल्हा ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर तालुका सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्या तालुक्यात तुमचं गाव कोणतं आहे ते सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ही प्रोसेस टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ID दिसेल आपला. ही सर्व माहिती टाकून त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती टाकून घेतली त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून कन्फर्म करून घेऊ. तर या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता फोटो कसा अपलोड करायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर फोटोची साईज ही 3-3.5 सेंटीमीटर ते हाईट फोटोची 4.5 सेंटीमीटर असली पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलं आहे का प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुमचा असला पाहिजे. फोटोची साईज ही 50 KB आतमध्ये असली पाहिजे तरच या ठिकाणी फोटो अपलोड होईल. आता फोटो कसा अपलोड करायचा आहे, विथ सिग्नेचर अपलोड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे, त्याच्या खाली तुमची सिग्नेचर असली पाहिजे. तर या ठिकाणी मी आता फोटो अपलोड करायसाठी मी ऑलरेडी स्कॅन करून घेतला आहे फोटो याच्यामध्ये. तर या ठिकाणी चूज फाईल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. चूज फाईल या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. या ठिकाणी आपला जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड केलेला आहे. फोटोच्या खाली आपली सिग्नेचर पण आहे. या पद्धतीने फोटो अपलोड करायचा आहे. फोटोचा बॅकग्राऊंड पण व्हाईट कलरचा असला पाहिजे. फोटोची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे. या पद्धतीने तुमचा फोटो अपलोड होईल. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत ते या ठिकाणी सांगितले आहे बघा, पाहू शकता तुम्ही. फोटो या ठिकाणी अपलोड करताना फोटो करू शकता किंवा PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ते आता कसे करायचे आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला टोटल 7 डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर पहिल्या ह्याच्यात 10वीचं मार्कशीट करायचं आहे, दुसऱ्या ह्याच्यात 12वीचं, तिसऱ्या ह्याच्यात शाळा सोडल्यास दाखला करायचा आहे, चौथ्या ह्याच्यात डोमासेल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, चौथं आणि 5वा जे आहे ते नॅशनॅलिटी आणि डोमासेल हे दोन्ही एकच सर्टिफिकेट असतं, एकात दोन्ही उल्लेख असतो. त्यामुळे 4थ्या आणि 5व्यामध्ये आपल्याला डोमासेल अपलोड करून घ्यायचं आहे. आता हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार पण आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे 6व्याला आणि 7व्याला नॉन क्रिमिनल अपलोड करून घ्यायचं आहे. आता हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट फाईल या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये याल तुम्ही. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट सिलेक्शन करून घेतलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रॉपचा वगैरे असा ऑप्शन येईल. तर या ठिकाणी व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचे आहेत इमेज वगैरे. इमेज व्यवस्थित वगैरे क्रॉप करून घ्या तरच तुम्ही या ठिकाणी तुमचा हा फोटो वगैरे अपलोड होईल व्यवस्थित. या पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर खाली ऑप्शन सेव्हचा आहे, त्या सेव्हच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला फोटो जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड होत आहे. तर या ठिकाणी आपण व्ह्यू करून बघायचं आहे व्यवस्थित अपलोड झाला आहे का नाही. त्यासाठी व्ह्यू बटनावर क्लिक करून घ्या. तर पाहू शकता इथं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला क्लोजचं ऑप्शन दिसत आहे. याच पद्धतीने हे बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स पण अपलोड करून घ्यायचे आहेत. ते अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेव्ह इन प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. या ठिकाणी आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सेव्ह इन प्रोसीड या बटनावर क्लिक करून कन्फर्म करून घेऊ. तर या ठिकाणी आपलं सर्व फॉर्म सक्सेसफुली झालेलं आहे.
भरून त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, कास्टवाल्याने या ठिकाणी 300 रुपयाचं पेमेंट आहे आणि ओपनवाल्यांसाठी या ठिकाणी 400 रुपयाचं पेमेंट राहणार आहे. हा या ठिकाणी फक्त फॉर्ममध्ये थोडासा बदल राहणार आहे कास्ट आणि ओपनवाल्यांसाठी. या ठिकाणी आपल्याला पे नाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला तुमच्याकडे कोणतं ऑप्शन अवेलेबल आहे त्या ऑप्शनवर तुम्ही पेमेंट करू शकता. UPI आहे, कार्ड्स आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे. तर या ठिकाणी सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे या ठिकाणी QR कोडचा आहे. या ठिकाणी शो QR कोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पेमेंट कितीचा आहे तो दिसेल आपल्याला. पे कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी QR कोड ओपन होईल. त्याच्यानंतर हा QR कोड तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आहे तुमच्या UPI ॲप्लिकेशनमधून. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट होईल. तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाले या ठिकाणी रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. तर या ठिकाणी ऑटोमॅटिक प्रिंटचं ऑप्शन ओपन होईल. या पद्धतीने या ठिकाणी हे पेमेंट करून प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत असतील, जर पेमेंट झालं आणि तुमच्या मोबाईलमधून या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन नाही आला, तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीने परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे सांगितल्या पद्धतीने प्रोसेस करून. तुमचा ID पासवर्ड तुम्हाला आलेला आहे, त्या ठिकाणी रजिस्टर केलं, त्याच्यावरतीच लॉग इनचा ऑप्शन आहे कॅन्डिडेट लॉग इन. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केले त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउटचा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला FC जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ज्या व्यक्तींनी फिजिकल सिलेक्शन केले आहे त्या व्यक्तींनी. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट येत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण डिप्लोमा संबंधात वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. तर याची मेरिट लिस्ट कधी लागणार, याचे कॅप राऊंड कधी चालू होणार, त्याचे डेट्स कधी येणार, कॉलेज कसं टाकायचं, लिस्ट कशी चेक करायची, हे जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळ घालता. त्याच्यानंतर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टन्स माहिती येत असते. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक केल्यानंतर एक कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचं एक बटन आहे, ते बटनवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हिडिओला हाईप देऊ शकता. त्याच्यानं करून तुम्हाला इम्पॉर्टन्स माहिती तुम्हाला भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.